साहेब, हा क्षण कसा आहे तुमच्यासाठी आता आणि काय मोठं आव्हान? माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदी क्षण यासाठी आहे की आपल्या देशाचं सर्वोच्च सभागृह जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये मला जालन्यातल्या मतदारांनी पाठवण्याचं काम केलंय. मी विशेषतः या क्षणाचा आनंद त्यांच्यासोबत शेअर करू इच्छितो की ज्या मतदारांनी मला या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचा आनंद मला मिळवून दिला आणि पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना जी अडचणीत सापडली होती तिला संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देण्याचं काम या जालना लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदार बंधू आणि भगिनींनी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मला या क्षणाचा प्रचंड आनंद आहे. 35 वर्ष हा गड होता भाजपचा, पहिल्यांदाच आता 35 नाही 25 वर्ष होता हा. 25 वर्षापूर्वी तिथे आहे ना 25च ना, तिथं आदरणीय अंकुशराव टोपे साहेब हे इथं खासदार होते. पण 25 वर्षापासून मात्र तो गड होता. परंतु 25 वर्ष काही माणसं कर्तृत्वाने पुढे येतात, काही माणसं नशिबाने पुढे येतात. मी असं समजतो इथले खासदार नशिबाने निवडून येत होते आणि ज्या दिवशी सगळे मिळून महाविकास आघाडीचे लोक झटले तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. खूप मोठा इथल्या जनतेने विश्वास दाखवला. 100% खरी गोष्ट आहे. या जनतेनेच नाही तर जनतेबरोबरच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांनी, जसं माझ्यासोबत आता भैयासाहेब आहे, कैलास शेठ गोरंट्याल आहे, भास्करराव आंबेकर आहे, सगळ्याच पक्षाची घटक पक्षाची नेते मंडळी आहे. ती मी सगळ्यांची नावं घेईल, परंतु आता नाव घेण्याचा क्षण नाही. या सगळ्या नेते मंडळीने सुद्धा जीवाचं रान केलं, गेली महिनाभर परिश्रम घेतले आणि एक एक बूथ एक एक मतदार त्याच्याशी विनंती करून मला मतदान देण्यासाठी त्यांना विनंती केली आणि म्हणून त्यांचे मी खऱ्या अर्थाने ऋणी आहे या सगळ्या नेते मंडळीचाही आणि मतदार बंधू भगिनींचाही. तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना विकासाचं राजकारण करतो आम्ही असं हे केलं आणि विकासाला लोक प्राधान्य देतील असं होतं. आतापर्यंत महाविकास आघाडी आणि काँग्रेसने आयुष्यभर विकासाचंच राजकारण केलं. भारतीय जनता पक्षाने कधीच विकासाचं राजकारण केलं नाही. त्यांनी कायम प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागितली, हिंदुत्वाच्या नावाने मतं मागितली, परंतु ती गोळी यावेळेला चालली नाही. म्हणून विकास नावाचा शब्द त्यांच्या समोर, त्यांच्या तोंडाला शोभत नाही हो विकास शब्द. आता मला सांगा, एखादा बोर्ड लावला ड्रायपोर्टचा आणि तिथं काहीच काम नाही झालं, त्याला विकास म्हणावं का? आता त्यांच्यावर आज टीका करायचा क्षण पण नाही माझ्या दृष्टीने. आपण त्याच्यावर तुमच्याशी मी सविस्तर बोलेन. तुम्हालाही वाटले तेवढे प्रश्न विचारा, मी त्याला सारखंच उत्तर देईल, काळजी करू नका. जालन्याच्या जनतेसाठी आपण आता नेमकं काय करणार, काय ध्येय असणार? आपण जालन्याच्या